आजपासून रिक्षा आणि टॅक्सीचा प्रवास महागलाय। मुंबई महानगर प्रदेशातील मीटर ऑटो रिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्यामध्ये 3 रुपयांची तसंच स्कूल कॅबच्या दरामध्ये 8 रुपयांची वाढ झाली आहे। त्यामुळे मुंबईकर प्रवाशांच्या खिशाला अधिकचा भार सोसावा लागणार आहे। नव्या दरवाढीनुसार भाडेवाढ करण्यासाठी मीटरमध्ये फेरबदल करण्याची मुदत एप्रिल महिन्याच्या शेवटपर्यंत आहे। तोपर्यंत सुधारित भाडं आकारणीचा चार्ट देण्यात आलाय। प्रस्तावित दरानुसार रिक्षाचं भाडं 11% आणि टॅक्सीचं भाडं 10%नी वाढलंय। तसंच स्कूल कॅबच्या भाड्यात सुद्धा 20%ची वाढ झाली आहे। त्यामुळे प्रवाशांना अतिरिक्त भुर्दंड सहन करावा लागणार आहे। नमस्कार, सुप्रभात। मी श्वेता, तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत। सकाळचे 7 वाजता आहेत। या बुलेटिनची सुरुवात करूयात आजच्या एका महत्त्वाच्या बातमीने, ते म्हणजे देशाचा अर्थसंकल्प आज संसदेत सादर होणार आहे। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन सकाळी 11 वाजता अर्थसंकल्प मांडतील। या अर्थसंकल्पात प्राप्तिकरासंदर्भात मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे। नोकरदार, करदात्यांपासून ते महिला आणि वृद्धांपर्यंत सगळ्यांनाच या अर्थसंकल्पाकडून मोठ्या आशा आहेत। केंद्रीय अर्थसंकल्पातून मध्यम वर्गाला मोठा दिलासा मिळू शकतो अशी देखील शक्यता आहे। यंदाच्या अर्थसंकल्पातून सर्वसामान्य नागरिकांना, करदात्यांना काय दिलासा मिळणार याकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलंय। तसंच शेतकरी आणि व्यापाऱ्यांसाठी अर्थसंकल्पात काय तरतूद असेल हे देखील बघावं लागेल। देशाच्या अर्थसंकल्पावरती करदाते आणि सर्वसामान्य जनतेचं आर्थिक गणित अवलंबून असतं। त्यामुळे लोकसभेत सादर होणारं बजेट आणि त्यामधून सर्वसामान्यांना काय मिळणार हे पाहणं आज औत्सुक्याचं ठरणार आहे।